वेलकम टू मिनर्वा अकॅडमी। आपण बघतोय प्रश्नसंच आणि त्यामध्ये आपण बघतोय पॉलिटीचे प्रश्नसंच। आपण याच्या आधी 10 प्रश्नसंच बघितलेले आहेत आणि आपण आता बघतोय तो 11वा प्रश्नसंच आहे आणि हा प्रश्न पण आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य या टॉपिकवरतीच आहेत। आता नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक प्रश्नसंचामध्ये 10 प्रश्न आणि त्याचे पर्याय आणि त्याचे स्पष्टीकरण असं बघतो। तर आज पण आपण 10 प्रश्नच बघणार आहोत या प्रश्नसंचामध्ये पण, आणि आपलं जे टार्गेट आहे 50चं तर ते आपण लवकरच पूर्ण करू। पण तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर आपण सुरू करू आता प्रश्नसंच क्रमांक 11। प्रश्नसंच क्रमांक 11 मध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 101। स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितले होते कारण, आणि आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत। आता विधान 1 आहे त्यातलं भारतीय समाज समानतेवर आधारलेला नव्हता। दुसरा आहे परंपरेच्या दृष्टीने भारत लोकशाही देश नव्हता। आणि विधान 3 आहे जाती व्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झाले होते। आणि आपल्याला पर्याय उत्तरं दिलेली आहेत। तर आपल्याला प्रश्न आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र आहे असं सांगितलं होतं, तर ते का सांगितलं होतं? तर आता आपण यातले कोणती विधानं बरोबर आहेत हे विचार करू आता। तर विधान 1 आहे की भारतीय समाज हा समानतेवर आधारलेला नव्हता। तर आता हे बरोबर आहे का? तर भारतीय समाज हा समानतेवर आधारलेला नव्हताच, आणि याचे 2 मुख्य कारण आहेत। 2 म्हणजे पहिलं तर आहे त्यातलं की भारतीय समाज हा पितृसत्ताक समाज होता। आता पितृसत्ता तर अजूनही आहेच म्हणा, ती कमी झालेली आहे पण ती आहे। पण भारतीय समाज हा पितृसत्ताक होता, तर हे समानता नव्हती, म्हणजे आपल्याकडे लिंगाच्या भेदावरती खूप भयानक परिस्थिती होती। आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपली जाती व्यवस्था। तर जाती व्यवस्था आणि आपली पितृसत्ता ह्याच्यामुळं भारतीय समाज हा समानतेवर आधारलेला नव्हता, हे आपल्याला ढळढळीतपणे असं म्हणताच येतं। त्यामुळं भारतीय समाज हा समानतेवर आधारलेला नव्हताच, हे विधान योग्य आहे। आता दुसरं विधान, परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता। आता इथं दिलेले आहेत की लोकशाहीसाठी अपात्रतेची कारणं दिलेली आहेत। तर आता आपल्याला एखादी गोष्ट हे लोकशाही अपात्र होण्यासाठी पुरेशी आहे का हे बघायचं आहे, आणि दुसरं की ती गोष्ट खोटी आहे का बघायचं आहे। खोटी असेल तरच नाकारायची आहे। तर आता नाकारताना जरा थोडंसं मग विचार करायचा आहे। म्हणजे आता परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता, आता हे चुकीचं आहे असं जर म्हणायचं असेल तर आपल्याकडे त्यासाठी पुरावा पाहिजे आहे। पण आपल्याला हे माहिती आहे की आपल्याकडे जी व्यवस्था होती ती राजेशाही व्यवस्था होती, किंवा क्वचित प्रसंगी राणी पण असायची, पण राजेशाही व्यवस्थाच होती। आणि राजेशाही व्यवस्था ही काही समानता किंवा याच्यावरती काही लोकशाहीचं काहीच त्यांना घेणं देणं नव्हतं। त्यामुळं राजेशाही व्यवस्थेमध्ये आता राजाच्या हातात सत्ता असणार आणि मग राजाला वाटेल तेच योग्य असं होणार आहे। त्यामुळं राजेशाही व्यवस्था असेल तर परंपरेच्या दृष्टीने भारत हा काही लोकशाही देश नव्हता, म्हणजे असमानता होतीच होती, राजेशाही व्यवस्था होती, अजून आपल्याकडे बरेच समाज वैशिष्ट्य होते ज्यामुळे आपल्याकडे लोकशाहीसाठी पोषक आणि पुरेसं योग्य वातावरण नव्हतं, हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळं लोकशाही परंपरेच्या दृष्टीने पण भारत हा लोकशाही नाही आहे, कारण जातीव्यवस्था, पितृसत्ता आणि राजेशाही व्यवस्था, त्यामुळे परंपरेच्या दृष्टीने पण लोकशाही व्यवस्था नाहीच आहे। आणि आता तिसरं की जाती व्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झाले होते। तर आता जाती व्यवस्थेने भारतीय समाजरचनेचं जे काही हालत केलेली आहे ती आपल्याला माहीत आहे। म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये वर्ण पण होते आणि त्या वर्णांमुळे मग अस्पृश्यता प्रथा पण होत्या, किंवा मग इतर बऱ्याच प्रथा होत्या ज्या कुठल्याही व्यक्तीने त्या व्यक्तीचा जो खानदानी किंवा परंपरेने चालत आलेला व्यवसाय तोच करायचा आहे, तो सोडून दुसरं काहीच करायचं नाही वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी होत्या। त्यामुळं समाज जीवन आपलं खंडित झालंच होतं। आपल्याकडे वर्णव्यवस्था होती आणि त्या वर्णव्यवस्थेचे खूप वाईट परिणाम हे भारतीय समाजरचनेचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळं लोकशाहीसाठी त्यामुळं पण अपात्र होतं। तर हे पण विधान बरोबर आहे। आता आपल्याला काय बघायचं आहे, तर कोणतं आपले 3ही विधानं बरोबर आलेली आहेत। तर आपल्याला पर्याय काय निवडायचा आहे मग आता, की 3ही विधाने बरोबर असलेला हा पर्याय क्रमांक 3 आपल्याला निवडायचा आहे। हा जरा प्रश्न क्रमांक 1 आता बघू। प्रश्न क्रमांक 102। प्रश्न क्रमांक 102 आहे योग्य कथन ओळखा, आणि आपल्याला 2 कथन दिलेले आहेत। काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत, आणि दुसरं विधान आहे काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत। आता
हे योग्य जर झाले तर हे दोन्हीच्या दोन्ही योग्य होणार आहेत किंवा दोन्ही अयोग्य होणार आहेत. जर समजा काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक असतील तर याचा अर्थ काही नाहीत, हे करेक्टच होणार आहे. किंवा काही लोक जर समजा काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नसतील, काही प्रजासत्ताक नाही आहेत, म्हणजे काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत म्हणजे उरलेले तर आहेतच. त्यामुळं आता हे जर एकमेकांच्या विरुद्ध वाक्य आहे तर जर हे बरोबर असतील तर दोन्ही असतील, चुकीचे असतील तर दोन्ही असतील. त्यामुळं फक्त हे अ बरोबर आणि फक्त ब बरोबर हे तर होणार नाही आहे, असा पण विचार करायचा आहे. म्हणजे जर परस्पर विरोधीच आहे ते आणि इथं दोन्हीकडे शब्द काय आहे तर काही लोकशाहीवादी देश आहे, काही लोकशाहीवादी देश आहे, दोन्हीकडे ते आहे. त्यामुळं जर बरोबर असतील तर दोन्ही बरोबर असतील, जर चुकीचे असतील तर दोन्ही चुकीचे असतील. तर आता आपण बघू की बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर आता लोकशाही आणि प्रजासत्ताक, आता याला आपण डेमोक्रेसी आणि रिपब्लिक असं पण म्हणू. तर आता डेमोक्रेसी आणि रिपब्लिक ह्या दोन गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. मुख्य तर फरक यांच्यात हा आहे की डेमोक्रेसीमध्ये डेमो म्हणजे लोक, क्रेसी म्हणजे सत्ता, आणि क्रेसी हा शब्द बऱ्याच येतो म्हणजे अरिस्टोक्रॅसी वगैरे यामध्ये हा शब्द येतो. तर डेमो म्हणजे लोक, क्रेसी म्हणजे सत्ता. तर लोकांच्या हातात थेट सत्ता असणं म्हणजे डेमोक्रेसी आहे. मग याची उदाहरणं हे प्राचीन ग्रीक संस्कृती आहे किंवा आधुनिक काळामध्ये आता समजा स्वित्झर्लंड वगैरे असे देश आहेत जे एखादा समजा मोठा निर्णय घ्यायचा झाला तर ते थेट लोकांनाच मतदानाला टाकतात ते. किंवा बऱ्याच ठिकाणी असं इतर वेळी म्हणजे आता ब्रेक्झिट झालं तर ब्रेक्झिट होताना पण युनायटेड किंगडमने ते मतदानालाच टाकलं होतं आणि लोकांनीच ते ठरवलेलं आहे. तर हे झालं हे डेमोक्रेसी झालं, हे लोकशाही झाले. लोकशाहीमध्ये थेट लोकांच्या हातात सत्ता असते. डेमो म्हणजे लोक, लोकांच्याच हातात थेटच सत्ता असते. रिपब्लिकमध्ये मात्र लोकांच्या हातात थेट सत्ता नसते, तर लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींच्या हातात सत्ता असते. त्याला आपण म्हणतो रिपब्लिक. तर हे रिपब्लिकमध्ये थेट लोकांच्या हातात सत्ता नसते, लोकांच्या हातात हे निवडायचं असतं की कोणाच्या हातात सत्ता द्यायची. तर हा फरक आहे डेमोक्रेसी आणि रिपब्लिकमध्ये किंवा लोकशाही आणि प्रजासत्ताकमध्ये. त्यामुळे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता एखादा देश हा लोकशाहीवादी जरी असेल तरी तो प्रजासत्ताक असेलच असं नाही. तो प्रजासत्ताक असूही शकतो किंवा प्रजासत्ताक नसूही शकतो. त्यामुळं हे दोन्हीही वक्तव्य बरोबर आहेत. त्यामुळं आपलं पर्याय येईल की अ आणि ब दोन्ही असलेला पर्याय क्रमांक 3. आता पुन्हा एकदा आपण जरा थोडंसं एक्सप्लेनेशनच्या वेळी की कारण की हे दोन्ही वक्तव्य हे एकमेकांचे विरोधी होते आणि म्हणून जर इथं शब्द काय वापरला आहे काही लोकशाहीवादी देश, दोन्हीकडं काही लोकशाहीवादी देश हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे जर बरोबर असतील तर दोन्ही असतील, चुकीचे असतील तर दोन्ही चुकीचे असतील. तर आपल्याला आता हे बरोबर सापडलेलं आहे की लोकशाही आणि प्रजासत्ताक ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. डेमोक्रेसी आणि रिपब्लिक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं डेमोक्रेसी जरी असेल तरी रिपब्लिक असेलच असं नसतं. ते बरेच वेळे असू शकतं किंवा नसू शकतं. त्यामुळं आपल्याला हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर लोकशाहीवादी देश हा प्रजासत्ताक असू शकतो किंवा लोकशाहीवादी देश हा प्रजासत्ताक नसलेला पण असू शकतो. त्यामुळे हे दोन्ही बरोबर असं आपलं आलेलं आहे. तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 102. आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 103. प्रश्न क्रमांक 103 आहे, संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे तर पहिलं दिलेलं आहे अस्थिर शासन, दुसरं दिलेलं आहे मंत्रिमंडळाची हुकुमशाही, तिसरं दिलेलं आहे जुलूमशाही, चौथं दिलेलं आहे कौशल्यहीनांचे शासन आणि पाचवं दिलेलं आहे सत्ता विभाजनाच्या विरुद्ध. आता आपल्याला शोधायचं काय आहे तर कोणते गोष्टी आहेत ज्या संसदीय शासन पद्धतीचे दोष आहेत. म्हणजे अशा गोष्टी पाहिजेत आपल्याला, एकतर तो दोष असला पाहिजे आणि तो दोष संसदीय शासन पद्धतीचा असला पाहिजे. आता संसदीय सोडून अध्यक्षीय असतं, तो अध्यक्षीयचा दोष असेल तर आपल्याला नाही घ्यायचा, आपल्याला संसदीयचा बघायचा. तर आता आपण बघू की पहिलं अस्थिर शासन हे संसदीय लोकशाही पद्धतीचा दोष आहे का. तर आपल्याकडं संसदीय लोकशाही आहे आणि त्यामुळं आपल्याकडचं सरकार अस्थिर होऊ शकतं का. तर आपल्याकडचं सरकार बऱ्याच वेळा अस्थिर होऊ शकतं.
कारण जर समजा आता आपल्याकडे एक प्रथा आहे की आपल्याकडं बऱ्याच वेळा विविध पक्षांच्या युती होऊन आपल्याकडं सरकार बनतं, पण त्यामध्ये जर काही वेळा बाहेरून पाठिंबा पण दिला जातो, सरकारमध्ये सामील न होता पाठिंबा दिला जातो एखाद्या पक्षाकडून. जर त्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला तर बऱ्याच वेळा मग हे सरकार पडतं. म्हणजे आपलं मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जेव्हा अमेरिकेबरोबर आपला अणुकरार होत होता तेव्हा ही गोष्ट झाली होती. तर त्यामुळं हे असं होऊ शकतं, म्हणजे सरकार हे अस्थिर होऊ शकतं संसदीय लोकशाहीमध्ये. जर समजा बहुमतात असलेल्या पण जर समजा पक्षाने कुठल्या दुसऱ्या पक्षाने युतीतल्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळे जर बहुमत कमी व्हायची शक्यता झाली तर ते मग अस्थिर सरकार झालं. तर हे अस्थिर सरकार हे संसदीय लोकशाहीचं दोष समजला जातो. त्यामुळे हे बरोबर आहे. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये असं होत नाही. म्हणजे आता अमेरिकेमध्ये समजा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहे, तर डोनाल्ड ट्रम्प 4 वर्ष पूर्ण करणारच आहे. कोणाचा पाठिंबा काढला, कोणी काढून घेतला वगैरे काही फरक पडत नाही, त्यांच्याकडे 4 वर्ष पूर्ण करतीलच. जर समजा राष्ट्रपतीला त्यांच्या महाभियोग लागला तर पद सोडावं लागेल, पण त्यांच्याकडं राष्ट्रपतीला पद सोडायला लागलं की उपराष्ट्रपती हे जे असतात ते राष्ट्राध्यक्ष बनतात. त्यामुळं 4 वर्ष मात्र पूर्ण होणारच आहेत. तर त्यामुळं तिथं अस्थिर नाही आहे. म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अस्थिर नसतं सरकार. संसदीय लोकशाहीमध्ये सरकार अस्थिर असू शकतं. त्यामुळे हे संसदीय लोकशाही पद्धतीचा दोष समजला जातो. आता दुसरा आहे मंत्रिमंडळाची हुकुमशाही. आता आपले जे मंत्रिमंडळ बनतं तर निर्णय जे कोण घेणार आहे, मंत्रिमंडळच घेणार आहे. आणि त्यामुळे मंत्रिमंडळाची हुकुमशाही पण समजली जाते. म्हणजे आता हुकुमशाही म्हणजे शब्दशः हुकुमशाही नाही, पण मंत्रिमंडळ मग खूप जास्त अधिकार आहेत आणि मग त्यामुळं मंत्रिमंडळाची हुकुमशाही असं समजलं जातं की हा संसदीय शासन पद्धतीचा दोष आहे. त्याच्यानंतर आता तिसरा आहे जुलूमशाही. म्हणजे लोकांवरती जुलूम होतात का संसदीय शासन पद्धतीवरती? तर आता संसदीय शासन पद्धतीवरती जे जुलूम होतात ते समजा आता भारतामध्ये पण जे समजा जुलूम होतात तर ते जुलूम हे आपल्याकडं संसदीय शासन पद्धत आहे म्हणून होतात का? तर नाही. आपल्याकडे सरकार समजा जर त्या वाईट असेल की सरकार जर समजा लोकांवरती जुलूम करणारं असेल तर त्या सरकारमुळं जुलूम होईल, पण ते संसदीय शासन पद्धतीचं होईल का? तर असं नाही होणार. मग समजा जिथं अध्यक्ष पद्धत आहे तिथं अध्यक्ष वाईट असेल तर मग त्यांच्याकडे पण जुलूम होतील. त्यामुळं जुलूमशाही हे काही संसदीय पद्धतीचा किंवा अध्यक्ष पद्धतीचं वैशिष्ट्य नाही. हे त्या सरकारवरती किंवा त्या प्रमुखावरती अवलंबून असेल. त्यामुळं आपल्याला जे पाहिजे की संसदीय शासन पद्धतीचा दोष पाहिजे आहे. तर जुलूमशाही जरी समजा होत असेल तर ती संसदीय शासन पद्धती आहे म्हणून ती होत नसते. त्यामुळं जुलूमशाही हे आपल्याकडं किंवा कुठेही संसदीय शासन पद्धतीचा दोष समजला जात नाही. तो संसदीय शासन पद्धतीचा दोष नाही आहे. जर असेलच तर ते सरकार वाईट आहे म्हणून जुलूम होतील, पण ते अध्यक्षीयमध्ये पण वाईट असू शकतं, संसदेमध्ये पण वाईट असू शकतं. त्यामुळं संसदीय शासन पद्धतीचा तो दोष नाही आहे. आपल्याला संसदीय शासन पद्धतीचे दोष पाहिजे आहेत. तर त्यामुळं जुलूमशाही येणार नाही. त्यानंतर पुढचं आहे कौशल्यहीनांचे शासन. आता पहिलं तर कौशल्यहीन म्हणजे काय? हीन म्हणजे नसलेले, कौशल्य नसलेले. आणि कौशल्यहीन नसलेले शासन म्हणजे शासन असं असतं ज्याकडं कौशल्य नाही आहे. तर हे संसदीय लोकशाही पद्धतीचा दोष समजला जातो का? तर हा पण एक संसदीय लोकशाही पद्धतीचा दोष समजला जातो. आणि त्याचं कारण हे आहे की संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये जे सरकार जे बनणार असतं ते सरकार नेहमी सभागृहाचा भाग असलं पाहिजे असतात. म्हणजे जे मंत्री बनतील ते सभागृहाचे सदस्य असले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात भारतात जर समजा कोणाला मंत्री बनवायचं असेल तर ते खासदार असले पाहिजे किंवा ते खासदार पदावर नंतर तरी निवडून यायला पाहिजे आहे. त्यामुळं संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये हे राजकीय नेतेच मंत्रिपदावरती असले पाहिजेत असं एक जरा थोडंसं बंधनकारक झालेलं आहे. आता ते राज्यसभेवरती निवडून येण्यासाठी पण राजकीय नेता असावं लागतं. त्यामुळं कौशल्यहीन म्हणजे कारण की हे लोकांमधून निवडून आलेल्यापैकीच कोणाला तरी मंत्रिपदावरती नेमणूक करता येते. त्यामुळं हे बऱ्याच वेळा हुशार लोक जे आहेत, जे एक्सपर्ट लोक आहेत, त्यांना बऱ्याच वेळा मग हे पक्षीय राजकारणापासून दूर राहिल्यामुळे ते बऱ्याच वेळा शक्य होत नाही. किंवा सरकारमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्यावरती जरा थोडंसं बंधन झाल्यासारखं होतं.
की मंत्रीपद हे देणं हे जरा पॉलिटिकल सेटलमेंटसारखं होतं. त्यामुळं कौशल्यहीनांचं सरकार हे बऱ्याच वेळा होतं. आता हे अध्यक्षामध्ये कसं होतं, तर आता अध्यक्षामध्ये असं होतं की जर समजा राष्ट्राध्यक्षपदावरती निवडून आल्यानंतर कुठल्या व्यक्तीला कुठलं पद द्यायचं आहे हे संपूर्ण अधिकार त्या प्रेसिडेंटचे असतात. आणि त्यामुळं एक्सपर्ट निवडून त्यांच्याकडं पदं देता येतात. आणि कारण की प्रेसिडेंटला कुठलंही बंधन नाही आहे, प्रेसिडेंटला कुठल्याही कोणालाही उत्तर द्यायचं नाही की मी याला का मंत्री केलं, तिला का मंत्री केलं, त्या व्यक्तीला का मंत्री केलं, असं कुठलंही उत्तर द्यायचं नाही. पण संसदीय लोकशाहीमध्ये मात्र मंत्रीपद हे नेहमी सभागृहातूनच निवडावं लागतं आणि मग त्यामुळे ते पॉलिटिकल सेटलमेंट असते नेहमी. तर त्यामुळं कौशल्यहीनांचे शासन हे पण एक संसदीय शासन पद्धतीचा दोष समजला जातो. अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मनावर असतं की त्यांना कोणाला मंत्रिपदावरती किंवा कुठल्या पदावरती नेमणूक करायची असेल तर. त्यामुळे तिथे एक्सपर्टला पाहिजे तर देता येतात. म्हणजे आता ते पण प्रत्येक वेळी देतील असंच नाहीच, किंवा लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये काही एक्सपर्ट येतच नाहीत असं पण नसतं. आपले मनमोहन सिंग हे खूप मोठे एक्सपर्ट होते आणि ते तर 10 वर्ष भारताचे प्रधानमंत्री पण राहिलेले आहेत. त्यामुळं संसदीय लोकशाहीमध्ये येतच नाहीत असं पण नसतं, किंवा अध्यक्षामध्ये येतीलच असं पण नसतं. पण जे मेजॉरिटी केसेसमध्ये जे समजलं जातं तर हे की संसदीय लोकशाहीमध्ये महत्त्वाची पदं जी आहेत, मंत्रिपदं वगैरे, ही नेहमी पॉलिटिकल सेटलमेंट असते. त्यामुळे ते एक जरा थोडंसं समजलं जातं की संसदीय शासन पद्धतीचा दोष आहे तो. त्यानंतर पुढचं आहे सत्ता विभाजनाच्या विरुद्ध. आता संसदीय शासन पद्धती ही सत्ता विभाजनाच्या विरुद्ध आहे असं मानलं जातं, कारण आपलं जे कायदेकारी आणि कार्यकारी हे जे आहे तर हे दोन वेगळे असले पाहिजेत असं एक अपेक्षा असते सत्ता विभाजनाच्या सिद्धांताला. आणि त्यामध्ये आपलं जे कायदेकारी मंडळ आहे, म्हणजे आपलं कायदेकारी कोण आहे, संसद आहे, तर कार्यकारी म्हणजे आपलं मंत्रिमंडळ आहे. तर आपल्याकडं संसदमध्ये ज्याचं बहुमत असेल त्या पक्षाचे मंत्रिमंडळ बनतं आणि त्यामुळं मंत्रिमंडळाचं नेहमी संसदेवरती बहुमत असतंच. त्यामुळं तसं जर बघायला गेलं तर मंत्रिमंडळाचं हे पूर्ण नियंत्रण संसदेवरती बसतं बहुमताच्या दृष्टीने. आणि त्यामुळं कार्यकारी आणि कायदेकारी हे एकमेकांपासून विलग करणे हे कठीण जातं. आणि त्यामुळं संसदीय शासन पद्धती ही सत्ता विभाजनाच्या विरुद्ध आहे असं मानलं जातं. पण आता यावरती जरा थोडासा डिबेट होऊ शकतो. पण तरीही, कारण की मंत्रिमंडळ हे संसदेतून बनलेलं आहे आणि ते बहुमताच्या जोरावर बनलेलं आहे. कायदे बनवण्याचं काम पण संसदच करते आणि ते पण बहुमताच्या जोरावर. त्यामुळं मंत्रिमंडळाचं तसं जर बघायला गेलं तर बहुमताच्या दृष्टीने संसदेवरती नियंत्रण बनलेलं आहे, कारण मंत्रिमंडळ हे बहुमताने बनतात आणि संसदेमध्ये कायदे पण बहुमतानेच होतात. त्यामुळं मंत्रिमंडळाला जसं हवं आहे तसंच होतं, सगळे कायदे वगैरे पण तसेच बनतात. त्यामुळं जरी समजा कायदे संसद बनवते, मंत्रिमंडळ बनवत नसलं तरीही प्रॅक्टिकली कसं होतं तर मंत्रिमंडळ बहुमताने बनतं, कायदे बहुमताने बनतात. त्यामुळे जे मंत्रिमंडळ आहे त्यांचंच बहुमत असतं संसदेत, त्यामुळं त्यांना हवे तसे जर कायदे बनतात. त्यामुळे हे सत्ता विभाजनाच्या सिद्धांताविरुद्ध आहे असं मानलं जातं. त्यामुळं हे संसदीय शासन पद्धतीचा हा पण एक दोष आहे असं मानलं जातं. आता आपण बघू की आपल्याला काय काय मिळालेलं आहे. तर आपल्याला मिळालेलं आहे की अस्थिर शासन हे संसदीय शासन पद्धतीचा दोष आहे, मंत्रिमंडळाची हुकुमशाही आहे, त्यानंतर जुलूमशाही नाही आहे, कौशल्यहीनांचे शासन पण आहे कारण पॉलिटिकल सेटलमेंट असते ती, आणि सत्ता विभाजनाच्या सिद्धांताविरुद्ध कारण मंत्रिमंडळाचं संसदेमध्ये थोडंसं वर्चस्व असतं बहुमताच्या दृष्टीने. त्यामुळे आपल्याला कोणते कोणते दिसलेले आहे तर अ दिसलेलं आहे, ब दिसलेलं आहे, ड दिसलेलं आहे आणि ई दिसलेलं आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय येईल तर अ, ब, ड आणि ई असलेला पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. हे झालं प्रश्न क्रमांक 103. आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 104. प्रश्न क्रमांक 104 काय आहे तर खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील. आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे तर पहिलं आहे राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, दुसरं आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, तिसरं आहे कल्याणकारी राज्य आणि चौथं आहे घटना दुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. आता आपल्याला काय विचारलं तर खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये मानता येतील. तर आपल्याकडे आता काय काय आहे तर पहिलं आहे
राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व आहे का? तर राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ आहे हे रिपीटेडली झालेलंच आहे. त्यामुळं राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे, यात कुठलाही कसलाही वादच नाही आहे. म्हणजे राज्यघटना आपले संविधान हे कुठल्याही धर्मग्रंथ किंवा इतर कुठलेही ग्रंथ, प्रथा, परंपरा, धर्म वगैरे याच्यापेक्षा किंवा संसदेपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहेच. त्यामुळं कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी म्हणतो आपण याला, की राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ आहे, याविषयी कोणताही वाद नाही. त्यामुळे हे बरोबरच आहे. आता त्यानंतर दुसरं काय, न्यायालयीन पुनर्विलोकन. तर न्यायालयीन पुनर्विलोकन आपल्याकडं आहे का? तर आपल्याकडं न्यायालयीन पुनर्विलोकन आहे. आपल्याकडं जर समजा संसदेने कायदा केला आणि तो जर कायदा मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा असेल तर न्यायालय तो कायदा रद्द करतात. त्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतो आणि ते आपलं वैशिष्ट्य आहे. आता ते कायदा रद्द करण्याच्या बाबतीत काही जरा थोडेसे अपवाद आहेत, पण मूलभूत हक्काच्या विरुद्ध जाणारा कायदा संसदेने बनवला तर न्यायालय तो कायदा रिव्ह्यू करू शकतात. त्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन म्हणतो. आणि मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा कायदा असेल तर तो रद्द केला जातो. त्यामुळं ब हे वैशिष्ट्य आहे, आपलं न्यायालयीन पुनर्विलोकन वैशिष्ट्य आहे. आता तिसरं, कल्याणकारी राज्य हे आपलं वैशिष्ट्य आहे का? तर कल्याणकारी राज्य हे पण आपलं वैशिष्ट्य आहे, कारण राज्याने म्हणजे जी आपली मूलभूत अधिकारांच्या बाबतीत जी व्याख्या दिलेली आहे आणि मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत जी व्याख्या दिलेली आहे त्या बाबतीत राज्याने सर्वांना सोयीचं होईल, सर्वांची प्रगती होईल, सर्वांना समान फायदे होतील अशा प्रकारे सर्व संसाधनांचं वाटप करायचं आहे. आणि कल्याणकारी राज्य हे भारताचं त्यामुळं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य आपण कशाच्या जोरावर म्हणतो तर हे मार्गदर्शक तत्वांच्या जोरावरती म्हणतो आपण. त्यामुळं कल्याणकारी राज्य हे पण आपलं वैशिष्ट्य आहे. आणि चौथं, घटनादुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. आता घटनादुरुस्तीच्या बाबत पहिलं तर संसदेला मर्यादित अधिकार आहेत का? म्हणजे अधिकार मर्यादित आहेत की अमर्यादित आहेत? तर संसदेचे अधिकार हे मर्यादित आहेत. कशाने मर्यादित आहेत? तर हे जर मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदा असतील तर ते कायदे रद्द केले जातात. त्यामुळं मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा कायदा संसदेला करता येत नाही. त्यामुळे संसदेला मर्यादा आहेत. तर हे पण आपलं वैशिष्ट्य आहे की घटनादुरुस्ती करता येते म्हणजे काय पण करता येतं का? तर नाही. त्यामुळं हे पण आपलं वैशिष्ट्य आहे. तर आपल्याला काय काय मिळाले, तर काय काय वैशिष्ट्य आहेत, तर आपल्याला अ, ब, क आणि ड सगळेच मिळालेले आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, तर पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड असलेला हा 4 नंबर आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 104. आता बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 105. प्रश्न क्रमांक 105 आहे, भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती? आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे एकेरी व एकात्म न्यायपालिका. दुसरा आहे न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते. तिसरा आहे न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते. आणि चौथा आहे वरील सर्व. आता आपल्याला विचारले आपल्या न्यायपालिकेची वैशिष्ट्ये, आपल्या ज्युडिशियल सिस्टीमची, न्यायव्यवस्थेची वैशिष्ट्ये. तर आता यामध्ये काय काय येईल? तर पहिलं आहे एकेरी आणि एकात्म न्यायपालिका. तर आपली न्यायव्यवस्था ही एकेरी आणि एकात्मक आहे का? तर एकेरी आणि एकात्मकच आहे. म्हणजे आता हे एकेरी आणि एकात्मक म्हणजे काय? तर समजा आपल्याकडं जर न्यायव्यवस्था बघितली तर आता समजा तालुका पातळीवरचे न्यायालय आहेत, त्याच्यावरती असतात जिल्हा पातळीची न्यायालय, त्याच्यावरती असतात उच्च न्यायालय आणि त्याच्यावरती असतात सर्वोच्च न्यायालय. आणि ही आपली न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आहे की तालुका न्यायालयाच्या वरती आपल्याला जिल्हा न्यायालयात अपील करता येतं, जिल्ह्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयात करता येतं आणि उच्च न्यायालयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालय करता येतं. त्यामुळे आपली न्यायव्यवस्था ही एकात्म आहे. आता बऱ्याच देशांमध्ये अशा पण तरतुदी आहेत की केंद्र पण कायदा बनवतो आणि राज्य पण कायदा बनवतो. केंद्राने जर बनवलेला कायदा असेल तरच त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. राज्याने बनवलेला कायदा असेल तर राज्याचं जे न्यायालय आहे, म्हणजे जसं आपल्याकडे उच्च न्यायालय आहे तसं त्यांच्या देशातलं उच्च न्यायालय, तर त्या न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येत नाही. आपल्याकडं मात्र करता येतं. म्हणजे राज्याने जरी कायदा बनवलेला असेल तरीही राज्याच्या कायद्याच्या विरुद्ध समजा आपल्याला अपील करायचं असेल किंवा राज्याच्या कायद्यानुसार आपल्याला जर शिक्षा झालेली असेल किंवा निर्णय आला असेल तर त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात पण अपील करता येतं. तर ही आपली न्यायव्यवस्था आहे. त्यामुळं एकेरी आणि एकात्मक आहे. त्यामुळं हे आपलं वैशिष्ट्य आहे. आता हे वैशिष्ट्य आहे पण इथं वरील सर्व हे पण दिलेले आहे, त्यामुळे हे पण येऊ शकतं. आता वरील सर्व येण्यासाठी हे दोन्ही बरोबर असायला लागणार आहेत. यातले एक जरी चुकीचं असेल तरी वरील सर्व येणार नाही.
आता दुसरा आहे न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते. विधिमंडळ म्हणजे आपली संसद, जे कायदे बनवते, कायदेमंडळ किंवा कायदेकारी संस्था आपली. तर न्यायपालिकेस संसद नियंत्रित करते असं यांचं म्हणणं आहे. तर न्यायपालिकेला संसद नियंत्रित करते का? तर न्यायपालिकेला संसद नियंत्रित करत नाही आणि तोच आपला सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे. त्यामुळं न्यायपालिकेवर आपल्या संसदेचं नियंत्रण नाही आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. न्यायपालिकेस तिसरा पर्याय आहे की न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते. तर न्यायपालिकेला सरकार पण नियंत्रित करत नाही, न्यायपालिका ही स्वतंत्र आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आणि मग आपलं उत्तर काय, वरील सर्व तर येणार नाही, त्यामुळे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपली न्यायव्यवस्था ही एकेरी आणि एकात्म आहे. एकेरी आणि एकात्म म्हणजे काय, तर ती सरळ असं तालुका न्यायालयापासून जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च अशी व्यवस्था होत जाते. त्यामुळे आपली न्यायपालिका ही एकेरी आणि एकात्मक आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, तर प्रश्न क्रमांक 106 संघीय शासन व्यवस्थेमध्ये, आणि पुढं काय काय दिले आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. तिसरा पर्याय आहे यामध्ये केवळ एकच सरकार असते. आणि चौथा आहे यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात. आता इथं उत्तर बघूच आपण, पण आता इथे एक गोष्ट ही पण आहे की यामध्ये केवळ असा शब्द वापरलेला आहे. जेव्हा एखादी गोष्ट ॲब्सोल्यूटमध्ये दिलेली असेल की केवळ एवढंच किंवा फक्त एवढंच, तर तो पर्याय जरा थोडासा व्यवस्थित बघायचा आहे. आणि तो केवळ म्हणजे त्याला अपवादच नाही असं त्याचा अर्थ होतो. तर अपवाद असेल तर तो पर्याय नाकारायचा आहे. तर हे पण जरा थोडंसं बघायचं आहे. आपण उत्तर बघू, पण असं फक्त जर आलं की फक्त हेच किंवा केवळ हेच असं जर आलं, ॲब्सोल्यूट्समध्ये आलं की टोकाचंच आहे, अपवादच नाही त्याला, असं जर समजा त्यांचं पर्यायामध्ये आलं, तर जरा थोडासा व्यवस्थित बघायचं आहे की नाकारताना जरा थोडंसं बघायचं आहे की अपवाद असेल तर नाकारायचा आहे तो. तर संघीय शासन व्यवस्थेमध्ये आता काय असतं यातलं, तर सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते. आता संघीय शासन व्यवस्था आहे तर त्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य आहे सत्तेचे केंद्रीकरण नाही, तर सत्तेचे विकेंद्रीकरण असते, सेपरेशन असतं. विकेंद्रीकरण म्हणजे सेपरेशन. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 2 तर येणार आहे की संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असतं, म्हणजे सत्तेचं वाटप केलेलं असतं केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये. त्यामुळे हे विकेंद्रीकरण आहे, केंद्रीकरण नाही. आता तिसरा जो पर्याय आहे की यामध्ये केवळ एकच सरकार असते. आता एकच सरकार म्हणजे काय, फक्त केंद्राचं सरकार असेल किंवा फक्त, तर असं होणार नाही. म्हणजे फक्त केंद्राचं सरकार आहे, मग राज्याचं सरकार नाही आहे का, आणि जर नसेल तर मग ते संघीय व्यवस्था झालीच नाही. म्हणजे जे आपण युनियन म्हणतो, तर युनियन का म्हणतो, तर राज्य आहेत आणि राज्यांचा मिळून देश पण बनतोय. तर त्यामध्ये केवळ एकच सरकार आहे, मग राज्याचं सरकार नाही आहे का, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आणि पुढचं जे आहे की केवळ प्रांतीय सरकार असतात, म्हणजे आता महाराष्ट्र सरकार आहे किंवा इतर राज्यांचे सरकार आहेत, पण मग देशाचं सरकार नाही आहे का, तर त्यामुळे हे पण चुकीचं आहे. संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण असते, केंद्रीकरण नाही. सत्तेचं वाटप केलेलं आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, त्यामुळं संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण असते. हा झाला प्रश्न क्रमांक 106. आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 107. प्रश्न क्रमांक 107 आहे खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. आणि आपलं पहिलं काय आहे, तर शासन आणि जनाधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहेत. आणि दुसरं, कायद्याचे राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय आहे, केवळ अ, केवळ ब, दोन्ही आणि एकही नाही. आता पहिली गोष्ट आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला बघायचं आहे चूक बघायचं आहे, चुकीचं काय आहे बघायचं आहे. हे जरा थोडंसं व्यवस्थित बघायचं की हे बघताना चूक नाही करायची. काय दिलं आहे की चूक दिलेलं आहे का बरोबर दिलेलं आहे हे बघायचं आहे व्यवस्थित. आपल्याला काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे, कोणते विधान चुकीचे आहे विचारलेलं आहे. तर आता पहिलं आहे की शासन आणि जनाधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहेत. आता हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त म्हणजे काय, तर त्यांच्यावरती नियमित जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्यांना लागू होत नाही. जशी इतरांना लागू होते तशी त्यांना ती लागू होत नाही. म्हणजे ते अपवाद आहेत का, नियमित कायदेशीर प्रक्रियेला अपवाद आहेत का, असा आपला प्रश्न म्हणतो. तर शासन आणि जनाधिकारी हे काही नियमित कायदेशीर प्रक्रियेला अपवाद नाही आहेत, कारण कायद्याच्या राज्यामध्ये कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत. त्यामुळं शासन किंवा जनाधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त नसतात.
त्यामुळं म्हणजे शासनाने किंवा जनाधिकाऱ्याने कुठले काही गुन्हा केला किंवा काही केलं तर त्यांच्यावरती काही कायदे लागणार नाहीत का, तर असं होत नसतं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे की ते काही मुक्त नाही आहेत, त्यांच्यावरती पण लागू होणारच आहेत. आणि दुसरं हे की कायद्याचे राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे. आता कायद्याचे राज्य म्हणजे कायदा हाच सर्वश्रेष्ठ आहे हे जे तत्व आहे हे आपल्याकडे लागू आहे का, तर आता कलम 14 आपलं सांगतं कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्यामुळं कायदा हा सगळ्यांना लागू होतो आणि कायद्याचं संरक्षण पण सगळ्यांना समान मिळतं. त्यामुळे सर्वश्रेष्ठ कोण आहे, तर कायदा आहे हे आपल्याकडे त्यामुळं अंतर्भूत होतं. त्यामुळं हे बरोबर आहे की कायद्याचे राज्य हे तत्व संविधानात अंतर्भूत आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, तर आपलं उत्तर येईल की आपल्याला ब बरोबर सापडलेलं आहे. आपलं केवळ ब आपलं उत्तर आलेलं आहे. आणि हे झालं प्रश्न क्रमांक 107. आता बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 108. प्रश्न क्रमांक 108 काय आहे, तर खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते वैशिष्ट्य आहे. पहिलं आहे की भारत एक धार्मिक राज्य आहे. दुसरं आहे भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. तिसरं आहे भारत एक भांडवलशाही राज्य आहे. आणि चौथा आहे भारत सर्वंकषवादी राज्य आहे. आता भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य विचारले म्हणजे यातली कुठली गोष्ट भारताच्या राज्यघटनेच्या बाबतीत आहे. तर आता पहिलं की भारत एक धार्मिक राज्य आहे. तर भारताच्या संविधानामध्ये कुठंही असं सांगितलेलं नाही आहे की भारताला कुठला धर्म आहे का किंवा भारत हे धार्मिक आहे. बऱ्याच देशांच्या संविधानात असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा कुठला धर्म आहे. भारताच्या संविधानात मात्र धर्म वगैरे काहीही नाही आहे. प्रत्येकाला धर्म आचरण करण्याचे, धार्मिक स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. पण भारताच्या संविधानामध्ये कुठेही भारताचा कुठलाही धर्म आहे असं सांगितलेलं नाही आहे. त्यामुळं किंवा आपल्या सरनाम्यामध्ये पण देवाच्या नावाचा समावेश असावा अशी मागणी झाली होती, पण ती नाकारली गेलेली आहे. त्यामुळं आपण काही संविधानाच्या दृष्टीने आपण काही धार्मिक नाही, आपले संविधान काही धार्मिक नाही आहे. त्यामुळे भारत काही धार्मिक राज्य नाही आहे. आता राज्यामध्ये कोणालाही कुठल्याही व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार आहेत, पण ते व्यक्तीला आहेत, राज्याला नाही. भारत राज्य जे म्हणतो आपण, राज्य म्हणजे जे कलम 13च्या व्याख्येनुसार जे राज्य आहे, तर भारताच्या संविधानामध्ये असं कुठलाही धर्म सांगितलेला नाही आहे. त्यामुळे भारत धार्मिक राज्य नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. दुसरं आहे की भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. तर भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहेच. आता सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे, तो भलेही 42व्या घटनादुरुस्तीने टाकला आहे, पण त्याच्या आधी पण भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष आहेच. आणि याच्यासाठी भरपूर आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. धार्मिक बाबतीमध्ये व्यक्तीला काय करायचं आहे याचे अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहेत आणि ते मूलभूत अधिकार आहेत. त्यामुळं आपल्या धर्माच्या बाबतीत संविधान कुठल्याही धर्माला विशिष्ट अग्रक्रमाने वागणूक किंवा कोणाला जवळ कोणाला लांब असं करत नाही. त्यामुळे भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्षच आहे. म्हणजे ते 42वी घटनादुरुस्तीने जरी समजा शब्द टाकला तरी त्याच्या आधी काही धर्मनिरपेक्ष नव्हतं का, तर धर्मनिरपेक्षच होतं. त्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. त्यामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे बरोबरच आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर असेल. पण आता आपण तिसरा पर्याय बघू की भारत एक भांडवलशाही राज्य आहे. तर आता भारत हे भांडवलशाही, ज्याला आपण काय म्हणतो कॅपिटलिस्ट, तर आता 2 प्रकार आहेत. एक कॅपिटलिझम आहे, एक सोशलिझम आहे. तर आपल्याकडं समाजवाद आहे. आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये समाजवाद आहे. तो 42व्या घटनादुरुस्तीने टाकलेला असेल तरी संविधान सभेला पण तेच अपेक्षित होतं. संविधान सभेच्या चर्चांमध्ये पण तेच अपेक्षित आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये समाजवाद वारंवार दिसतोच. त्यामुळे आपण समाजवादी आहोत. आपण काय भांडवलशाही नाही आहे, आपण काय कॅपिटलिस्ट नाही आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि चौथा, आता भारत एक सर्वंकषवादी राज्य आहे. तर सर्वंकष आपण काय म्हणतो, त्याला टोटलिटॅरियनिझम म्हणतो. तर टोटलिटॅरियनिझम म्हणजे काय असतं, सर्वंकषवाद म्हणजे काय असतो, तर सर्वंकषवादमध्ये जे राज्य किंवा जे सरकार आहे ते सर्वच्या सर्व गोष्टींवरती नियंत्रण ठेवायला बघतं. ज्यामध्ये विरोधी पक्षांना डावलणे, विरोधी पक्षांना कोंडून ठेवणे म्हणजे त्यांची गळचेपी करणे. विरोधी पक्षांना किंवा जे कोणी समजा विरोधात बोलतील, जे काही समजा जे रूलर असतील, जे कोणी ज्यांच्या हातात सत्ता असेल त्यांच्या विरोधात बोलायला, काहीही करायला, काही केलं की ते जेलमध्ये वगैरे टाकतील किंवा ते कारवाई करतील. मग त्यांच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही असं, त्यामुळे आपण त्याला
टोटॅलिटॅरियनिझम असं म्हणतो. तर हे सर्वंकषवादी. तर भारत काय टोटॅलिटॅरियनिझम अजिबातच नाही आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. तर कुठलं उत्तर यायला आपलं मग की आपण काय आहोत, तर आपण धर्मनिरपेक्ष आहोत, आपण सेक्युलर आहोत. तर भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारतामधल्या लोकांना स्वतःचं धार्मिक आचरण, स्वतःच्या बाबतीत धार्मिक स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, पण राज्य म्हणून किंवा संविधान म्हणून आपण एक धर्मनिरपेक्ष राज्यच आहोत. तर हे झालं आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 2. आणि हा झाला आपला प्रश्न क्रमांक 108. आता बघू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 109. पर्याय क्रमांक 109 आहे, खालील विधाने विचारात घ्या. आणि आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केलेले आहे. दुसरं आहे, भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. आणि तिसरं आहे, भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. आणि आपल्याला विचारलेलं आहे, कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत. आपल्याला काय पाहिजे आहे, बरोबर पाहिजे आहे. पुन्हा ते छोट्या छोट्या चुका करायच्या नाहीत, अभ्यास करून पण या चुकांमुळे मार्क घालवायचे नाहीत. म्हणजे आपली मेहनत काय अशी वाया घालवायची नाही की प्रश्न वाचताना काहीतरी गडबड केली आणि म्हणून मार्क गेले. तर असे मार्क तर अजिबात घालवायचे नाहीत, गडबड करायची नाही आहे. आपल्याला काय पाहिजे आहे, बरोबर पाहिजे आहे. आपल्याला आता बघू की आपण बरोबर काय आहे. तर पहिलं विधान बरोबर आहे का बघू. भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केलेले आहे. तर आता हे भारतामध्ये जी आपली संसदीय पद्धत आहे ती ब्रिटिशांच्यापासून आलेली आहे का, हे असं यांचं म्हणणं आहे की आपण त्यांचं अनुकरण केले ब्रिटिशांचं. तर बरोबर आहे की आपण संसदीय शासन पद्धती जी आपली आलेली आहे तर त्याच्यावरती आपल्या ब्रिटिशांचाच प्रभाव आहे. त्यामुळे हे बरोबर आहे की भारतीय संविधानाने त्याचं अनुकरण केलेलं आहे, हे बरोबर आहे. आता दुसरं, भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. हे बरोबर आहे का. तर भारतात संविधानच सर्वश्रेष्ठ आहे, संसद असायचा प्रश्नच नाही. म्हणजे संविधान आणि संसद याच्यामध्ये श्रेष्ठ कोण असेल, तर संसद असायचा प्रश्नच नाही, कारण संसदेचे अधिकारच संविधानाने दिलेले आहेत. त्यामुळं सर्वश्रेष्ठ कोण असेल तर संविधानच असेल. संसदेला जे अधिकार मिळालेले आहेत तेच मुळात संविधानाने दिलेले आहेत. संविधानाने संसदेवरती बंधनं पण घातलेली आहेत. म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही किंवा अजून बरेच आता कायदे करण्याच्या बाबतीत पण काही बंधनं आहेत. मूलभूत अधिकारांच्या बाबतीत किंवा घटना दुरुस्तीच्या बाबतीत बंधनं घातलेली आहेत. ही कोणी घातलेली आहेत, संविधानाने घातलेली आहेत. आणि संविधानाने संसदेला अधिकार दिलेले आहेत. संविधानाच्याच अधिकारावरती संसद चालते. त्यामुळं संसद आणि संविधान याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, हा तसा पण प्रश्न पण नाही यायला पाहिजे की संविधानच श्रेष्ठ आहे. संविधानानेच तर संसदेला अधिकार दिलेले आहेत. त्यामुळेच भारतात संविधानच श्रेष्ठ आहे, संसद नव्हे. हे तर बरोबरच असणार आहे. तर हे बरोबर आहे. आता तिसरं बघू, भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. तर आता हे वाक्य मोठं असेल तरी आपण जरा थोडं थोडं करूयाला की भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्यांची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. संविधानिकता म्हणजे ते संविधानाला धरून आहेत किंवा नाहीत हे तपासता येत नाही, त्याचे अधिकार नाहीत असं म्हणणं आहे की भारतातल्या न्यायालयांना संसदेने बनवलेले कायदे संविधानाच्या कसोटीनुसार योग्य आहेत की नाहीत हे तपासण्याचे अधिकार नाहीत असं यांचं म्हणणं आहे. तर हे आता चुकीचं आहे, कारण आपण बघितलं की आपल्याकडं काय आहे, तर आपण एक गोष्ट म्हणतो ज्याला काय म्हणतो आपण न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतो. तर न्यायालयीन पुनर्विलोकन भारतामध्ये आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन काय आहे, तर न्यायालयीन पुनर्विलोकन हेच आहे की जर संसदेने कायदा केला तर तो संविधानातल्या तरतुदींनुसार आहे किंवा नाही हे न्यायालय तपासू शकतात. त्यालाच आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो. त्यामुळे ते प्राप्त आहे, प्राप्त नाही हे चुकीचं आहे. प्राप्त आहे ज्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो, तर हे चुकीचं आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे होतं, तर कोणती विधाने बरोबर आहेत. आपल्याला कोणती बरोबर सापडलेली आहेत, अ बरोबर सापडलेलं आहे आणि ब बरोबर सापडलेलं आहे. तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल.